सुभाषजी गोडे, संकेत पाटील, आकाश पाटील, ललिश पाटील हे सर्वजण आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीने आपण हा सोहळा या ठिकाणी पार पाडत आहोत. आपण गणपती बाप्पांचं पूजन केलं. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि आपण खेलपट्टीचं पूजन या ठिकाणी करत आहोत. एष्ट्यांचं पूजन करत आहोत. त्याच ठिकाणी नाणेफेकी होईल आणि DJ अजय यांना विनंती असेल की आपण राष्ट्रगीत या ठिकाणी प्ले करण्यासाठी सज्ज राहायचं आहे. आज क्लायमेट चांगला पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे क्रिकेटसाठी पोशाख वातावरण हवं आहे त्या अनुषंगाने मात्र आजचा क्लायमेट अगदी आभाळ साफसुथरा आपण पाहतोय. थोडंसं जरूर अंगाला गारवा स्पर्श होतोय, परंतु या स्पर्धेला मात्र या ठिकाणी पहिले तर पूर्णपणे सूर्य देवता प्रसन्न झालेला आहे. प्रदीप थल्याचे शुभ हस्ते आपण श्रीफळ वाढवत आहोत. जे माजी सरपंच आहेत ग्रामपंचायत लोणारचे, तर संकेत पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पुढील श्रीफळ वाढवतोय. टाल्यांचा गजर. चला आकाश, आपण दुसऱ्या इष्टाला सुद्धा पुष्पहार अर्पण करा. टॉस बॉक्स तुम्ही पाहू शकाल. नेहा श्यामशेठ दलवी देवरुंग यांचा महाराष्ट्र किंग चिमण्या 7721 अर्थात त्या नंदीच्या माध्यमातून या ठिकाणी हा बॅनर, हा टॉस बॉक्स तयार केला आणि दुसऱ्या बाजूला लक्षाबैल. आणि मित्रांनो, पाहायला विसरू नका, कमिंग सून लक्षाबैल चषक 2026 मेगा इव्हेंट. तब्बल 2 लाखापेक्षा अधिक पारितोषिक त्या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाणार आहेत. आणि या विभागातील प्रथमतः सर्वात मोठा बिग शो याच क्रमांकावरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. डे नाईटच्या स्वरूपात. परंतु सध्या आपण पाहत आहोत झोटिंग चषक 2026 चा हा उद्घाटन सोहळा. चला सर्वांनी प्रथमतः लाईनमध्ये उभं राहा. आपण राष्ट्रगीताला सुरुवात करत आहोत आकाश, आणि राष्ट्रगीत सादर केल्यानंतर आपण त्याच ठिकाणी टॉस करणार आहोत दोन्ही संघादरम्यान. कुणाच्या डोक्यावरती कॅप असेल ती आपण काढायची आहे. कुणाच्या डोळ्यांवरती सनग्लास असेल तो आपण काढायचा आहे. आणि सर्वांना विनंती असेल की आपण आपापल्या जागेवरती उभं राहायचं आहे. स्पर्धेमध्ये 70 चेंडूचा मात्र वापर केला जाणार आहे. लगातो 6 स्पॉन्सर बाय तारिक भाई. 70 स्पोर्टची पुरस्कर्ते त्यांचे सुद्धा विशेष आभार. एक साथ विश्राम. आपण राष्ट्रगीताला या ठिकाणी सुरुवात करत आहोत. कॅप आपण काढायचे, आपल्या डोक्यावरून सनग्लास असेल तो आपण काढायचा आहे. एक साथ सावधान. 3, 2, 1 स्टार्ट. भारत माता की वंदे. चला दोन्ही कॅप्टन्स पुढे या. त्याच ठिकाणी आपण टॉस करतो. सुभाषजी गोडे साहेबांना विनंती असेल की आपला शुभ हस्ते आपण या स्पर्धेतील पहिल्या सामन्याची नाणेफेकी आपण संपन्न करा. प्रत्येकी 5 षटकाचा सामना असेल. दोन्ही संघनायकांच्या माहितीसाठी पहिली 2 जी षटकं आहेत ती पॉवर प्लेचे असतील.
कुठल्याही संघाला चेंडू चॉईस दिला जाणार नाहीये. म्हणजे जे नियम आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये फॉलो करतोय तेच नियम या स्पर्धेमध्ये असतील याची आपण नोंद घ्यायची आहे. एका बाजूला शिवशक्ती लोणार, दुसऱ्या बाजूला नक्षत्र एंटरप्राइजेस सोदरपडा अशी लढत तुम्ही पाहणार आहात. उद्घाटनीय सामना टॉस पाहू शकाल या ठिकाणी संपन्न झालेला आहे. नक्षत्र एंटरप्राइजेस सोदरपडा संघाने नाणेफेकी जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि प्रथमतः बॅटिंगसाठी आमंत्रण केलेलं आहे शिवशक्ती लोणार संघाला. उपस्थित सर्व पाहुण्यांना आता विनंती असेल की आपण सर्वांनी पुन्हा एकदा व्यासपीठावरती येऊन सरापन्न व्हायचं आहे. आपल्या सर्वांचं मी विशेष आभार व्यक्त करतो कारण आपण बहुमूल्य वेळ खर्च करून या उद्घाटन प्रसंगी आपली आम्हाला उपस्थित दाखवली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. दरम्यान पाहू शकाल या ठिकाणी अस्मत शेख यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. लोणार गावचे या समाजसेवक आहेत. विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत असेल. या विभागातील एक चांगले क्रिकेटर आमिर शेख यांचे मोठे बंधू राजा आहेत आणि आजच्या दिवसातील पहिला सामना नक्षत्र एंटरप्राइजेस सोदरपाडा सिनियर संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. नाणेफेकी जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला आणि बॅटिंगसाठी आमंत्रण केलेलं आहे शिवशक्ती लोणार संघाला.
सलामीच जोडी पाहू शकाल या ठिकाणी सज्ज झालेल्या आहे टाळ्यांच्या गजरानं शिवशक्ती लोणार संघाच्या वतीनं ज्ञानेश्वर मुकादम आणि त्याच्या सोबतीला आतिश डोंगरे, आतिश थले आहे. दोन सलामीवीर फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज दुर्वेश कोहली. स्पर्धेतील पहिला सामना आणि पहिल्या सामन्यातील पहिलं षटक आणि पहिल्या षटकातील पहिला चेंडू फेस करतो ज्ञानेश्वर मुकादम. लेट्स प्ले. जय झोटिंग चषकाला मात्र आपण सुरुवात करतोय टाळ्यांच्या गजरानं. पहिला चेंडू पाहू शकाल ओर द विकेट मारा करतोय दुर्वेश आणि पहिल्या चेंडूवरती रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न ज्ञानेश्वरनं केलाय, परंतु कुठल्याही प्रकारचा चेंडू बॅटमध्ये मात्र संपर्क झाला नाहीये. पंचाकडे जरूर लाऊड अपील पाहायला मिळाली, परंतु पंचांनी ही अपील फेटाळली. दोन्ही पंच पाहू शकाल पंच उमेश केने सर आणि पंच महेंद्र भवर सर सध्या आपण पाहत आहोत ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये. आणि तिसरे पंच आमचे नदीम सर मॅन फ्रॉम मुंबई वरून या स्पर्धेमध्ये आज दाखल झालेले आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. दुसरा बॉल फुल टॉस शॉट मिडविकेट डोक्यावर चेंडू मात्र वेगाने चाललाय. डीपमध्ये कुठला प्रोटेक्शन नाही. हो मिस्टेक घडली गेली विकेटच्या माध्यमातून. चेंडू मात्र फरार. या स्पर्धेतील आणि या सामन्यातील पहिला चौकार आलाय फलंदाज ज्ञानेश्वरच्या बॅटमधून. चेंडू थांबू गेला असता, परंतु कुठेतरी विकेश कोहलीच्या माध्यमातून चूक घडली गेली आणि त्याच्यामुळे पाहतोय की नशिबाच्या 4 धाबा या ठिकाणी शिवशक्ती लोणार संघाच्या खात्यामध्ये ॲड होता असताना प्रत्येक धाब्याला फार महत्त्व असतं आणि या ठिकाणी पाहू शकाल कुणीतरी चुकीचं क्षेत्ररक्षण, परंतु चौकारानं स्वतःचं खातं उघडलं आहे ज्ञानेश्वरनं आणि संघाचा अकाउंट मात्र त्याने सुरू केलं आहे. हो तरी तर स्कूप केलाय. जबरदस्त फटका ते चेंडू वेगाने चला फाईन. डीपमध्ये कुठला खेळाडू नाहीये आणि पुन्हा मात्र पाहू शकत तिथे मिस्टेक घडली गेली आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सलगचा हा दुसरा चौकार. जागृत आमचा देव समजा गावाचा भरोसा त्यावर असा आमचा जे पाहू शकला या ठिकाणी इथे सुद्धा मात्र चेंडू थांबू गेला असता, परंतु कुणीतरी हरिकेतनं मात्र हो अगदी त्याच्या पायाला चेंडू बरंच झाला तर मात्र अधिक वेगाने चेंडू गेला आणि तदनंतर पहा स्वतःवरती नाराज. 2 चौकार आतापर्यंत ज्ञानेश्वरच्या बॅटमधून निघाले. दोन्ही चौकार मिसफिल्डच्या जोरावरती आपण पाहिले आणि फलकावरती 8 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या. चांगली सुरुवात शिवशक्ती लोणार संघाची आपण पाहत आहोत पॉवर प्लेच्या खेळामध्ये. हो इथे मात्र पाहू शकाल या ठिकाणी क्रॉस ब्रेड फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू खाली राहिलाय आणि दुसरा डॉट बॉल या षटकातील आपण पाहत आहोत. आतापर्यंत 4 लिगल चेंडू मात्र दुर्वेश कोहलीने हाताळले, त्यामध्ये 2 निर्धाव 2 चौकार. चांगली स्टार्ट. अच्छा दुसरा पहिल्या सामना सध्या आपण अनुभवतोय. ओ रिव्हर्सचा फटका बाहेर काढलाय. कनेक्शन प्रॉपर आहे. चेंडू चालला अगदी बाकर पॉईंटच्या दिशेनं. कैलासवाशी सुक्रिया सीमा पाटील प्रेक्षक स्टँडला सलामी देत असताना या ओव्हरमध्ये येणारा हा तिसरा चौकार.
पाऊला श्याम दादा दलविला बसला गावाच्या वेशीला. कोण? आमचा झोटिंग देव. ये रातीच्या पाराला न फेऱ्या मारतो यो गावाला. ये रातीच्या पाराला. आज फलटी अल्टी पाहू शकला या ठिकाणी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न ज्ञानेश्वर करतो आणि त्याच्यामध्ये तो यशस्वी राहिला आतापर्यंत व पुन्हा स्कूप करायचं होतं परंतु इथे पाहू शकाल लाऊड अपील खेळायचं होतं ऑन साईडला परंतु चेंडू आला या पॉईंटला आणि आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ भाल भागेश म्हात्रे यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. वो भी दिन में भी करते रात में भी करते सोते कब है क्या पता. कॉमेंट्री शेवटचा चेंडू शेवटच्या बॉलवरती सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण 13 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. फ्लाइंग स्टार्ट शिवशक्ती लोणार संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये. यानंतर आई गावदेवी वालचिंद विपक्ष योगेश इलेवन आमणे ए दोन्ही टीमला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी रेडी राहायचं आहे कारण पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणारच आहे. ज्या संघाचा संघनायक मात्र इथे उपस्थित नसेल त्या संघाला मात्र या ठिकाणी फायनल्टी मात्र आखाली जाणार आहे. पॉवर प्ले दुसरा षटकाला आपण सुरुवात करतो आणि गोलंदाज हरिकेत आता मात्र या ठिकाणी सज्ज झालाय. कालच आपण एक स्पर्धा मात्र याच ठिकाणी संपन्न केली आणि तदनंतर आज नवीन स्पर्धेचा उगम या ठिकाणी पाहू शकला उदय होत असताना जे जोटिंग चषकाचा मात्र आपण या ठिकाणी आनंद घेत असताना जे जोटिंग देवरू संघाच्या वतीने साकारली जाणारी स्पर्धा श्यामशेठ दळवी साहेबांच्या प्रयत्नाने साकारली जाणारी स्पर्धा आणि या विभागातील सन्मान वाढवणारी स्पर्धा अर्थात जय जोटिंग चषक 2026. आणि एक विनंती असेल देवरुंग बापगाव देवरुंग पाडा या विभागातील ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक जर इथे उपस्थित असतील तर सर्वांना विनंती करतो की आपण निसंकोचपणे व्यासपीठावरती येऊन स्थान आपण वापरतो. इथे खराब चेंडू फुल टॉस आणि चेंडू सरळ भेडकावून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. आज बंदे में दम और नाम है ज्ञानेश्वर मुकादम असंच पाहावं लागेल कारण आज चौकारामध्ये डील करतोय. चौकार त्याच्या बॅटमधून निघालाय. एकही सिंगल नाही एकही दुहेरी नाहीये. पुन्हा रिबसचा फटका बाहेर काढलाय. काय फलंदाजी करतोय लागोपाठ 3 चेंडूवरती 3 चौकार आले ज्ञानेश्वरच्या बॅटमधून आणि या ओव्हरमध्ये येणारा हा दुसरा आज ज्ञानेश्वर वेगळ्याच ट्रॅकवरती आहे वेगळ्या मूडमध्ये आहे आणि आज आपल्याला या स्पर्धेमध्ये चांगला खेळ करायचा आहे त्या उद्दिष्टाने मात्र आज फटकेबाजी आपण पाहत आहोत आणि पॉवर प्लेमध्ये दोन्ही गोलंदाजांवरती या ठिकाणी अटॅक करण्याचा त्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये तो यशस्वी राहिलाय आतापर्यंत. हो इथे मात्र फक्त आम्ही चीप केलाय 0ची दाट शक्यता आणि तदनंतर पाहू शकाल ओहो झेल जरूर पकडला विकेश कोहलीने परंतु कुठेतरी गोलंदाजाला मात्र दुखापत झालेली आहे कारण व्यवस्थित कॉलिंग मात्र तिथे झाली नाहीये कारण अशा वेळी कॉल देणं फार गरजेचं असतात आणि दोघांमध्ये या टकराव पाहिले आपण. मित्रांनो स्वतःची काळजी घ्या. क्रिकेट भरपूर अजूनही शिल्लक आहे. कुठल्याही खेळाडूला कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी इजा होणार नाही याची आपण काळजी घ्या. हे दृश्य पहा चेंडू हवेत झेल पकडला आणि तदनंतर पाहू शकाल विकेश कोहली आणि हरिकेतमध्ये ही भेट पाहिली आपण आणि तदनंतर थोडीशी इंजुरी तिथे मात्र आपण पाहतोय. आणि हा बॅनर पहा जे जोटिंग दरून संघ ज्याप्रमाणे प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळतोय त्या संघाचा तुम्ही हा कटआउट्स पाहू शकाल
आणि अगदी रंगबिरंगी ही ध्वज मध्ये भगवा रंगाचा ध्वज तुम्ही पाहू शकाल. अगदी जाणता राजा अगदी मानानं फडकत असताना आणि आमचा मुख्य प्रवेशद्वार ऐतिहासिक क्रीडानगरी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बापगाव. काय टेलिकास्ट आहे ही उल्हास नदी तुम्ही पाहू शकाल. अगदी आमच्या मैदानाच्या अगदी हकीच्या अंतरावरती. आणि तदनंतर पाहू शकाल हा गोलाकार क्रीडांगण अगदी आपण बाजूला गेलो तर जय मल्हार कॉम्प्लेक्स आहे. त्याच्यानंतर पाहू शकाल पडगा शहर आणि कल्याण शहराला जोडणारा हा मुख्य मार्ग तुम्ही पाहू शकाल. आणि प्रत्येक संघाला मात्र या मैदानावरती खेळण्याची आतुरता असते. असं हा क्रीडांगण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बापगाव. आणि इथून या स्पर्धेचं आपण थेट प्रक्षेपण देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवतो या ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. पहिल्या विकेटचं पतन फलंदाज ज्ञानेश्वर मुकादम या ठिकाणी बाद होऊन माघारी परतला. बाद होण्यापूर्वी त्याच्या बाटमधून तब्बल 5 चौकार निघाले आणि वैयक्तिक न्यू बॅटर भावेश थैले आलाय. ओ इनफिल्डच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न मिस्टामिक स्ट्रोक कव्हर पॉइंटला पुन्हा मात्र पाहू शकेल चांगल्या प्रमाणे झेल पकडलाय. बॅक टू बॅक 2 विकेट्स प्राप्त करून दिले गोलंदाज हरिकेत कोहलीनं. सुरुवात पाहिली तर कुठेतरी फलंदाजाने चांगल्या प्रमाणे केली होती. दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये ज्ञानेश्वरच्या माध्यमातून आपण 2 चौकार पाहिले, परंतु तदनंतर वापसी करत असताना ज्ञानेश्वर बाद होण्यापूर्वी 20 धावांचं योगदान आपल्या संघासाठी जरूर त्याच्या माध्यमातून पाहिलं, परंतु भावेश थले जसा आला तसा मात्र माघारी परतला, कारण शून्यावरती तो मात्र इथे बाद झालाय. या स्पर्धेच्या माध्यमातून पाहू शकाल पहिल्या क्रमांकापासून तर तिसऱ्या क्रमांकापर्यंत जे मानाचे चषक आहेत ते आम्हाला देरुंगावचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय सुभाषजी घोडे साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. त्यांचे आम्ही या स्पर्धेच्या वतीनं विशेष आभार व्यक्त करतोय. परंतु या ठिकाणी वार आणि पलटवार असा खेळ सध्या आपण पाहत आहोत. धाव फलकावरती आपण जर पाहिलं तर सर्व ज्या धावा आतापर्यंत जोडलेल्या त्या सर्व चौकोनाच्या साह्यानं आपण पाहिल्या. एकी सिंगल नाही, एकी डबल नाही, एकी तिहेरी नाही, एकी षटका नाही आणि एकी एक्स्ट्रा धाव नाहीये. अशा प्रकारचा सध्या आपण पाहतोय लेखाजोखा धाव फलकावरती. न्यू बॅटर पाहू शकाल पवन रणवी आल्या 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. इथून छोटीशी पार्टनरशिप मात्र जोडावी लागेल. ओ हॅट्रिक बॉल जागेवरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज हरिकेत चाललाय. ओ रनआउटची संधी डायरेक्ट हिट आणि फलंदाज पवन रणवी बादून माघारी चाललाय. की पवन बाद झाला आणि हा रिप्ले पाहू शकाल पूर्णपणे पाहू शकाल लेझी धाव घेण्याचा तिथे प्रयत्न आणि डायरेक्ट निशाणा मात्र साधला हरिकेतनं. तिन्ही एष्ट्या अगदी त्याच्या डोळ्यासमोर होत्या आणि तिन्ही एष्ट्या मात्र त्या ठिकाणी उद्ध्वस्त केल्या गेल्या आणि रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी पवनची विकेट्स प्राप्त केली. तिसरा धक्का लागला या ठिकाणी शिवशक्ती लोणार संघाला. आज शक्ती प्रदर्शन दाखवावं लागेल, कारण सातत्याने आपण पाहतोय की हवी तशी मात्र कामगिरी या संघाची होत नाही. परंतु ही स्पर्धा नव्याने आपण पाहत आहोत. एक नवीन ध्येय असेल, नवीन स्वप्न असेल आणि तो नवीन स्वप्न घेऊन आता मात्र मैदानाच्या आतमध्ये अमीर शेख आता मात्र पाहायला मिळतोय. फलंदाज आतिशच्या सोबतीला जो आतिश सलामीला आलाय ज्ञानेश्वरच्या सोबतीला, त्याने आतापर्यंत एकही चेंडू फेस केलेला नाही. हरिकेत पुन्हा एकदा कडक शॉट क्लास पाहतो या फटक्यामध्ये. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर चेंडू सरळ चालला खेळाडू कक्षाच्या दिशेनं. 4 धावांसाठी चौकार.
बदल्यात म्हणजे आतापर्यंत दोन्ही टीमचा आपण विचार केला 25 धाबा दोन्ही टीमचा आज समान समान खेळ आपण इथे पाहू शकतो कारण फलंदाजाने सुद्धा चांगला धाबा इथे जोडल्या गेल्या आणि गोलंदाजाने सुद्धा मात्र या ठिकाणी विकेट टेकर गोलंदाजी हाताळली. पॉवर प्लेचा खेळ मात्र इथे संपन्न नॉन पॉवर प्लेचा खेळ सध्या आपण पाहू शकाल. तिसऱ्या षटकात सुरुवात करतोय गोलंदाज रोशन भंडारी. लेफ्ट आर्मर आहे चांगला चेंडूला टर्न प्राप्त करण्याची कला त्याच्याकडे आहे आणि आज ती कला मात्र या ठिकाणी सत्यात उतरावी लागेल कारण पहिल्या षटकामध्ये पाहिजे तर दुर्वेशने 13 खर्च केले होते परंतु हरिकेचा विचार करताना मात्र षटकाची सुरुवात थोडीफार चुकीची केली होती परंतु षटकाचा अंत आपण चांगला पाहिला कारण 2 विकेट्स त्याने मात्र आपल्या टीमला प्राप्त करून दिल्या कारण कुठेतरी ब्रेक थ्रोची आवश्यकता होती आणि त्या ब्रेक थ्रो मात्र इथे प्राप्त करून दिला हरिकेत कोहलीनं आणि त्या मात्र तिसऱ्या षटकाला रोशन भंडारी सुरुवात करतोय. 25 धापलक्यावरती पाहायला मिळत आहेत. जो सामना आपण पाहतोय या स्पर्धेतील उद्घाटनीय सामना प्रत्येकी 5-5 षटकांचा सामना सध्या आपण पाहत आहोत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय. स्विंग टर्न प्राप्त करण्याचा प्रयत्न खेचून मारला होता आणि पाहू शकाल मिड विकेटला कुठल्या प्रमाणात चूक करत नाहीये. झेलबादच्या सुरुवात फलंदाज आमिर शेखबाद. एक क्षण असं वाटलं की चेंडू एक्झॅक्टली बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाऊन लँडिंग होणार आणि स्वतः आमिरला सुद्धा विश्वास होत नाही की चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला का नाहीये. परंतु विकेटचं पतन मिड विकेटला बजरंग सुतार तर मात्र कुठल्या प्रमाणात चुकी केली नाहीये. चांगल्या प्रमाणात तो झेल त्यांनी त्या ठिकाणी संपन्न केला आणि चौथा धक्का लागला या ठिकाणी शिवशक्ती लोणार संघाला. आज योगेश डोंगरेची अनुपस्थिती आपण पाहत आहोत. आज अतिश डोंगरे सुद्धा मात्र संघामध्ये नाहीये आणि जरूर मात्र त्यांची कुठेतरी या संघाला उणीव भासते असं म्हणावं लागेल. न्यू बॅटर ऋषिकेश आलाय आणि आमचे सहकारी समालोचक आमचे मित्र ओमकार शेठे यांचं सुद्धा मात्र शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. चला यानंतर होणारा सामना आई गावदेवी स्पोर्ट वालचित विपक्ष योगेश 11 आमणे ए. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे. दोन्ही संघांना विनंती करतो की आपण रेडी राहायचं आहे. चांगली सुरुवात नेहमीच रोशन भंडारी विकेट टेकर राहिला आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र पहिल्या चेंडूवरती आपल्या संघाला त्याने विकेट्स प्राप्त करून दिली आणि ऋषिकेश आणि आतिशला मात्र या ठिकाणी आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जावं लागेल. हो पुन्हा पाहू शकाल या ठिकाणी थोडंसं फ्लाईट गेलं फुलर लेन गतीमध्ये थोडंसं चेंजेस पाहिलं आपण आणि फलंदाज आय थिंक बोल्ड झाला त्या ठिकाणी. त्या ठिकाणी रिदम साधला डीजे अजयने कारण रात्रभर सुद्धा आम्ही पाहिली की हेलिकॉप्टरची चर्चा सुरू होती आणि तोच सॉंग मात्र या ठिकाणी सादर केलाय. पहिल्यांदा ऋषिकेश आला आणि मात्र त्याच पावलानं माघारी परतला. बॅक टू बॅक 2 सफलता रोशनच्या खात्यामध्ये पाहायला मिळाल्या आणि आमचे 2 स्टार मात्र या ठिकाणी येत आहेत. वेलकम रामकृष्णजी काकडे आणि अजित शेठ पाटील आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आई गावदेवी स्पोर्ट वालचिंद आणि योगेश 11 आमणे दोन्ही टीमला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहा.
न्यू बॅटर सोहेल शेख मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सुरुवात एवढी चांगली झाली होती की असं वाटलं की मोठा टार्गेट आज शिवशक्ती लोणार संघ मात्र इथे उभा करेल, परंतु त्याच्यानंतर हरिकेतनं मात्र जबरदस्त वापसी करून दाखवली आणि त्याच्या पालावरती पाऊल ठेवत असताना मात्र रोशन भंडारी सुद्धा मात्र या ठिकाणी चांगला खेळ साकारतोय. एक मात्र फलंदाज पाहिला की ज्ञानेश्वर ज्यांनी धाबांची चांगली लय लूट केली. त्यानंतर आतिशने एक चेंडू फेस केला, त्याच्या बॅटमधून एक चौकार आला, परंतु त्याच्यानंतर एकही फलंदाजाला मात्र खातं उघडता आलं नाहीये. हा क्रिकेटचा खेळ आहे, वार पलटवार अशा गोष्टी मात्र होत असतात. पुन्हा एक चांगला चेंडू स्विंग अँड मिस पडल्यानंतर अगदी बाहेरच्या दिशेने निघतोय. आतापर्यंत रोशन या षटकामध्ये एकही धाव खर्च केली नाहीये. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चपलदार आणि त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू मात्र हाताळले आणि दोन्ही चेंडूवरती सोहेलला त्याने मात्र बीट केलंय. सोहेल हा एक उंच पुरा असा खेळाडू आहे, परंतु कुठेतरी त्या उंचीचा मात्र त्याला फायदा घ्यावा लागेल. धावांची गती कुठेतरी आता इथून वाढवावी लागेल. हो, पुन्हा एक चांगला चेंडू, कुठली धाव नाहीये की या स्पर्धेतील पहिली डबल विकेट्स मेडन ओव्हर रोशन भंडारी यांच्याकडून पाहायला मिळू शकेल का. नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा संघ आज पाहू शकाल कंप्लीट टीम सध्या आपण पाहत आहोत. आय थिंक योगेश कोहली आणि महेंद्र भाकरे काही कारणास्तव मात्र संघामध्ये नाहीत, परंतु जे ऑदर जे खेळाडू आहेत मात्र नियमित प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळत असतात आणि चांगली सुरुवात या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुन्हा स्विंग केला, फटका हवेत केला, शतरक्षक वेगाने चेंडूकडे येतोय, परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेरचा झेल आणि प्रयत्न चांगले राहिले. 2 धावा तिथे मात्र सहजपणे पूर्ण केल्या गेल्या आणि अखेर या 2 धाव्यांच्या अनुषंगानं संघाची धावसंख्या आता मात्र पुढे वाटचाल करत असताना 5 गडी बाद एकूण फलकावरती 27 धावा पाहायला मिळतात 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 9च्या धावगुतीने आतापर्यंत धावा या ठिकाणी जोडल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये 20 आल्या होत्या, आय थिंक 13 आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये पाहिल्या आपण 12 आल्या आणि या षटकाचा आपण विचार केला तर रोशननं फक्त 2 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स प्राप्त केले. जबरदस्त मात्र वापसी नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा संघाची आपण पाहत आहोत. सध्या व्यासपीठावरती पाहू शकाल आमचे 7 स्टार मेंबर्स रामकृष्णजी काकडे आणि अजित पाटील याचं शुभागमन झालेलं आहे या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी. आणि कालच आपण मुठवलची स्पर्धा मात्र इथे संपन्न केली. त्या स्पर्धेवरती आई गावदेवी नानकर संघानं आपलं नाव कोरलंय आणि आज नवीन स्पर्धेचं उदय याच ठिकाणी झालेलं आहे. जे जोटिंग धरून संघाच्या वतीने साकारली जाणारी स्पर्धा. आणि मित्रांनो, कमिंग सून या विभागातील सर्वात मोठा बिग शो याच ठिकाणी होणार आहे. लक्षाबैल चषक 2026 तब्बल प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असेल 2 लाख रुपये व मानाचा चषक असेल. द्वितीय क्रमांकासाठी 1 लाख रुपयाचं कॅश प्राईज व चषक त्या संघाला दिलं जाणार आहे. तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी रोख 50,000 रुपयाचं कॅश प्राईज आणि चषक दिला जाईल. प्रत्येक संघाला पूर्ण किट दिलं जाणार आहे, पूर्ण पोशाख दिलं जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून मालिकावीरांसाठी आकर्षक बाईक असेल आणि या स्पर्धेची प्रवेश फी असेल 25,000 रुपये. या स्पर्धेमध्ये जरूर ज्या संघाला कोणाला सहभाग घ्यायचा असेल तर आपण जे जोटिंग देरून संघाशी संपर्क साधू शकता. सर्वात मोठा शो या विभागातील आपल्याला पाहायला मिळेल. सन्माननीय श्यामशेठ दलवी साहेबांच्या माध्यमातून साकारली जाणारी ती स्पर्धा आपण पाहू शकाल. लेग स्टंपच्या अगदी बाहेरची लेंथ आणि सलगचा दुसरा स्वेअर चेंडू मात्र या ठिकाणी हाताळतो गोलंदाज मानव तरे. उभरता सितारा आहे. मागील 2-3 स्पर्धा आपण पाहिल्या तर चांगल्या प्रमाणात तो खेळ साकारतोय. खास करून योगेश लेवन आमनेच्या स्पर्धेमध्ये मानवनं पहिला स्पेल हाताळला होता आणि तिथून मात्र जसा तो खेळ स्पर्धा खेळत चालला त्याच्याकडे तो अनुभव येत चाललाय. हो, ही लेन बेटर आहे, परंतु हो केलाय चेंडू चालला अगदी फाईन. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी आपण पाहतोय. आणि जरूर आम्हाला माहिती मिळाली की मानव लेदर बॉलवरती सुद्धा मात्र चांगले धडे घेतोय. जरूर चौदरपाडा गावाचा भविष्य ठरू शकेल आणि त्यांना सुद्धा देऊया आपण पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता मात्र या विभागातून सुद्धा मात्र अनेक लेदरवरती खेळाडू धडे घेताना आपण पाहतोय. मग मानव तरे असेल, भावाले संघातील दीपेन केने असेल आणि दुर्वेश कोहली सुद्धा मात्र लेदरवरती चांगल्या प्रमाणे धडे घेतोय आणि ही चांगली बाब आहे.
तुमच्या करिअरसाठी. हो, चांगला चेंडू पडल्यानंतर पाहू शकाल अचानक मात्र चेंडूला टेक ऑफ केलाय, थोडासा बाउन्स मिळाला आणि सरळ चेंडू त्याला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची मात्र सांगता. चला पुढील नाणेफेकीसाठी दोन्ही टीमला विनंती करतो की आपण लक्षा बैल आणि चिमण्या बैल टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. महाराष्ट्र किंग आणि हे दोन्ही जे आपण नंदी पाहतोय श्यामचंद दलवी साहेबांचे आहेत. त्यांच्या नावानं हा टॉस बॉक्स उभारलाय या स्पर्धेच्या माध्यमातून. हो हो, खराब चेंडू आणि तद्दत चेंडू पाहू शकाल या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय. पंचांचा नो बॉलचा इशारा आणि तदनंतर हा चौकार. फायफर. पट्टीच्या अगदी बाहेर चेंडूला लँडिंग केल्याने तदनंतर पाहू शकाल शॉर्ट तडेबाला शतरक्षक होते त्याच्याकडे सुद्धा मिस्टेक घडली गेली आदित्यच्या माध्यमातून. आणि तदनंतर पाहू शकाल 5 धाबांचा बोनस मात्र या ठिकाणी मिळाला शिवशक्ती लोणार संघाला. आणि पुढील चेंडू असेल फ्री हिट की त्याच्यावरती येणार का मोठा हिट. संघाची धावसंख्या 35. असं वाटे की कुठेतरी 50 पर्यंत जाण्याचा एक या ठिकाणी प्रयत्न असावा, परंतु फ्रीट बॉलवरती मोठा फटका इथे येणार का. सोहेल खेळण्यासाठी सज्ज झालाय. सोबतीला पाहू शकत सलामीवीर फलंदाज आतिश सुद्धा त्याच्या सोबतीला आहे. फटका जरूर हवेत केलाय, परंतु या ठिकाणी ताकदीचा कमी वापर केला, हवेत केला. झेल जरूर पकडल्या, परंतु फलंदाज असेल नाबाद. कारण हिट चेंडूवरती मात्र झेल पकडल्यास स्क्वेअरलेगच्या दिशेनं सिंगल धाव मात्र तिथे जोडली गेली आणि सिंगलच्या वतीने 36 धावा त्या फलकावरती पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत पाहिलं तर मानवनं कुठेतरी धाबा रोखण्याचा प्रयत्न जरूर केला. हो, फुल टॉस आणि त्याच्यावरती कडक फाटके अगदी बिडो आपला बीट केला आणि चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. फलंदाजी पाठीमागे आणि तीच जागा मात्र इथे आतिश थलेने मात्र निवडली आणि आतिश चांगली बॅटिंग करतोय. कारण आतापर्यंत पाहिलं तर पूर्ण डाबाचा विचार केला तर फक्त 3 चेंडू त्याने फेस केले आणि 3 चेंडूमध्ये 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहिले. अगदी कॉन्फिडन्स लेवलचे फटके दोन्ही पाहिले. 9 तासांवरती तो खेळतोय. आणि आता मात्र पाहू शकाल निलेश जाधव आता मात्र आपल्या गोलंदाजाला मात्र इथे खान मंत्र देण्याचा प्रयत्न करतोय. कारण ज्यावेळी आपल्या संघामध्ये एखादा लेजंड खेळाडू असतो त्याचा अनुभव नेहमी तो शेअर करत असतो आणि तो अनुभव आता मात्र कुठेतरी मानवच्या सोबतीला तो शेअर करतोय. परंतु त्या कान मंत्राचा तो इथून वापर करेल का. पुन्हा पाहू शकाल अर्ध विकेट मारा करतोय. टायमिंग प्रॉपर नाही. स्वतः विकेट किपर आता पाहू शकाल प्रदीप भंडारी चेंडूपर्यंत पोहोचलाय आणि तत्पुरती या सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी घेण्याची संधी मात्र निर्माण झाली. चौथ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती सुरू आहे आणि आतापर्यंत फलकावरती धाबा लागलेल्या 41 धाबा चांगल्या आहेत. आणि मॉर्निंग सेशन आहे पहिल्या सामना स्पर्धेला आपण पाहतोय आणि अजून या ओव्हरनंतर एका षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी शिल्लक राहणार. ते 50च्या पुढे जाण्याची मात्र इथे संधी आहे. व पुन्हा बॅटची आतली कडा पुन्हा सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. हो, दुहेरीचा प्रयत्न करतोय परंतु कुठेतरी आतिशने मात्र ही धाव नाकारली आणि अशा ते 4 षटकाचा मात्र खेळ या ठिकाणी संपन्न झाला. 42 धावा त्या फलकावरती लागल्या गेल्या आणि या ठिकाणी आपण मानवचा विचार केला तर तब्बल या षटकामध्ये मानवनं धावा खर्च केल्या एकूण 15 धावा. मागणा स्पेल मानवचा आपण पाहिला. चला दोन्ही टीमला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी या आई गावदेवी वालचिंद विपक्ष योगेश इलेव्हन आमने ए संघ आजच्या दिवसातील दुसरा सामना असेल.
डावातील शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकाला मात्र सुरुवात करतोय गोलंदाज रोशन भंडारी. दुसऱ्या स्पेलमध्ये आपण रोशनला पाहतोय. पहिल्या स्पेलमध्ये काय जबरदस्त गोलंदाजी पाहिली आपण. फक्त 2 धावा त्याने खर्च केले होते. 2 विकेट्स आपल्या नावावरती त्याने प्राप्त केले होते. आणि त्या मात्र पाहू शकेल डावातील शेवटचा षटक तो टाकण्यासाठी सज्ज झालाय. काल नुकतीच आमने प्रीमियर लीग ही स्पर्धा संपन्न झाली आणि तदनंतर आता आमने गावातील संघ तुम्हाला पुढील सामन्यामध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला खेळताना पाहायला मिळालेले योगेश शिलेवन आमने हे संघ आणि त्यांच्या विरोधात संघ असेल आई गावदेवी वालशिंद. चला रोशन, आपण खेळायला सुरुवात करायची आहे. जास्त वेळ आपण घेऊ नका. बेचाळीस धावा फलक्यावरती आतापर्यंत आपण पाहतोय. शेवटचे 6 बॉल शिल्लक. सामना करेल सोहेल की तो स्ट्राईक रोटेट करणार की स्वतः इथून मात्र आक्रमणाला सुरुवात करणार, काय मनामध्ये सुरू असेल. परंतु इथून मोठे फटके मात्र खेळण्यासाठी प्रयत्न त्यांना करावा लागतील. किमान 50च्या पुढे जर तुम्ही गेले तर मात्र कुठेतरी या सामन्यामध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात तुम्ही फाईट बॅक देऊ शकता आणि तो प्रयत्न इथून करावा लागेल. पहिला चेंडू हवेत खेळलाय. ओव्हर पिच, टायमिंग चांगला आहे परंतु लॉंगरवरती विकेश कोहली चूक करत नाहीये. चांगल्या प्रमाणे झेल पकडला आणि समाप्त झालं त्या ठिकाणी सोहेल शेखचा खेळ. चांगला झेल पाहू शकेल या ठिकाणी. एका पायावरती पूर्णपणे कंट्रोल दाखवला आणि शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती लक्ष त्याने केंद्रित केलं आणि शेवटच्या क्षणाला मात्र आपल्या उंजलीमध्ये चेंडूला त्याने कैद केलं. न्यू बॅटर प्रदीप थळे येतोय मैदानाच्या आतमध्ये. एक क्षण असं वाटलं की जरूर चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे लँडिंग होणार, परंतु कुठेतरी ताकदीचा कमी वापर पाहिला त्या फटक्यावरती. टायमिंग चांगलं होतं, थोडीशी फटक्याला उंची सुद्धा जास्त मिळाली आणि पाहू शकले या ठिकाणी लागणारा हा 7वा धक्का पाहिला आपण शिवशक्ती लोणार संघाला. प्रदीप थले आलाय स्ट्रायकिंग एंडला. पाहू शकाल धावसंख्या स्थिर आहे 42. पहिल्या चेंडूवरती पाहू शकाल रोशन इथे विकेट्स प्राप्त केली. 3 विकेट्स आतापर्यंत रोशनच्या खात्यामध्ये या सामन्यामध्ये आपण पाहिल्या. जबरदस्त टिचून मारा या स्पर्धेच्या माध्यमातून रोशनच्या वतीने पाहतोय. म्हणजे चौदरपाडा गावाचा आपण जर विचार केला तर मात्र मी म्हणेन की लेफ्ट आर्मर जे गोलंदाज आहेत त्यांच्याबद्दल देणगी देवाने दिलेली आहे. मग ज्या म्हणून आपण चौदरपाडा संघाचा विचार करतो तर मात्र प्रत्येक वाकडे असेल, विजय तरे असेल आणि नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा संघाचा विचार केला तर रोशन भंडारी, मानव तरे, राऊंड द विकेट पुन्हा एकदा. ओ स्विंग अँड मिस. पहिल्या चेंडूवरती प्रदीप थले मात्र या ठिकाणी चाचपड नाही, कारण रोशनला मात्र या खेळपट्टीवरती स्विंग प्राप्त झालाय, टर्न तो प्राप्त करतो. आणि याच वैशिष्ट्यामध्ये आपण जर पाहिलं तर अनेक स्पर्धेमध्ये अनेक भल्या भल्या फलंदाजांना मात्र शांत ठेवण्यामध्ये या सत्राचा विचार केला तर रोशनला यश मिळालेलं आहे. आणि त्या अनुषंगाने मात्र या खेळपट्टीचा चांगला त्याने अंदाज सुद्धा बांधलाय आणि त्याच्या विरोधात मात्र वेगाने धावा येत नाहीत. फिल्डिंगमध्ये पाहू शकाल थोडासा बदलाव पाहायला मिळतो. या पॉईंटचा क्षेत्ररक्षक आता मात्र डीपमध्ये पाहायला मिळतो आणि स्क्वेअर लगता क्षेत्ररक्षक आता मात्र आपल्याला पाहू शकेल वाईडी शॉट मिड विकेटला पाहायला मिळतोय. आणि तदनंतर पहा यॉर्कर लेंथ एक्स्ट्रा उद्ध्वस्त आणि फलंदाज प्रदीप थले बाद.
चा विचार केला तर फक्त ज्ञानेश्वरच्या बॅटमधून आपण धाबा पाहिला आणि तदनंतर आतिशने सुद्धा थोडीफार या ठिकाणी फाईट बॅक देण्याचा प्रयत्न केला, परंतु आतिशला जास्त स्ट्राईक मिळाली नाही आहे आणि त्याच्यामुळे पाहतो की तो सुद्धा मात्र थोडंसं नाराज आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतो, कारण कुठल्याही फलंदाजाने त्याला स्ट्रायकिंग एंडला घेऊन येण्याचा प्रयत्न केला नाही. पुन्हा एक चांगला चेंडू, स्विंग अँड मिस आणि चेंडू सरळ त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. अजून एक डॉट बॉल. या षटकाचा विचार केला तर मात्र या स्लॉग ओव्हरमध्ये आतापर्यंत रोशननं एकही धाव खर्च केली नाहीये. 2 विकेट्स या ओव्हरमध्ये त्याने प्राप्त केल्या आणि आता मात्र शेवटचे 2 बॉल आता शिल्लक आहेत या डावातील. किमान एखादा मोठा फटका. न्यू बॅटर धीरज आलाय, फटका हवेत केलाय. निलेशच्या डोक्यावर चेंडू मात्र फ्लाय झाला. सिंगल धाव कंप्लीट केली गेली. तोपर्यंत क्षेत्ररक्षक ओहो बॅटर धरून स्लिप झाली. तिहेरीचा प्रयत्न होतोय. फेकी थोडीशी संत आली आणि त्याच्यामुळे पाहू शकाल पाहता पाहता 3 धाबा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आणि तंत्र आता खेळाडू कक्षामध्ये थोडा का होईना परंतु टाळ्यांचा गजर आपल्याला इथे ऐकायला पाहायला मिळतोय. 45 धाबा फलकावरती आपण पाहत आहोत. लास्ट गो, शेवटचा बॉल आणि त्याच्यावरती फटका चांगला आलाय, परंतु मैदानाच्या आतमध्ये उंची फटक्याला जास्त मिळाली आणि पुन्हा विकेश कोहली चेंडूच्या खाली. या सामन्याचा विचार केला तर तब्बल 3 झेल विकेशने मात्र आज पकडले. चांगले फिल्डिंगचा नमुना त्याने आज सादर केला आणि पाहू शकाल या ठिकाणी पहिला डाव जो आहे शिवशक्ती लोणार संघाचा 45 या आकड्यावरती संपन्न झालाय आणि विजयासाठी 46 धाबांची आवश्यकता असेल टीम नक्षत्र एंटरप्राइजेस सोदरपाडा संघाला. या धाबांचा पाठलाग होणार की धाबांचं संरक्षण होणार, तत्पूर्वी जाऊया आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. चला दोन्ही संघाचे संगणक आलेले आहेत. महाराष्ट्र किंग चिमण्या नंदी आणि लक्ष नंदी च्या नावानं मात्र आपण पाहू शकाल या ठिकाणी हा टॉस बॉक्स उभारलाय आणि हे नाणेफेकी करण्यासाठी आमचे 7 स्टार कमिटीचे मेंबर्स रामकृष्णजी काकडे यांना विनंती करतो की आपण यायचं आहे. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना. वेलकम नितीन अँड वेलकम प्रीतम. योगेश इलेवन आमने ए विपक्ष आई गावदेवी वालचिंद अशी लढत तुम्ही पाहणार आहात. दोघांना मी प्रथमतः नाणं दाखवतो. एका बाजूला लक्षा फॅन क्लब आहे आणि दुसऱ्या बाजूला चिमण्या फॅन क्लब आहे. चला वालचिंद सकाळी कॅप्टन कॉल देत आहेत. लक्षा फॅन क्लबची मागणी परंतु चिमण्या फॅन क्लब आलेला आहे. नाणेफेकी जिंकली या ठिकाणी योगेश इलेवन आमणे हे संघानं. पाहुण्यांचा आभार. थोडीशी आपण चर्चा करूया, जरूर आपल्याकडे वेळ आहे. प्रीतम, टॉस जिंकलाय, किती आनंद होतोय? आनंद तर होतोय. कालच आमने प्रीमियर लीग स्पर्धा संपन्न झाली. तू त्या स्पर्धेमध्ये सहभागी होता का नाही? हो होतो. मग कोणत्या संघाने ती स्पर्धा जिंकली? सानवी 11. चांगला वातावरण होता. हो. मग इथे आल्यानंतर तुला काय फील झालं? ज्याप्रमाणे आपण ही स्पर्धा पाहतो, जय जोटिंग देवरुण संघाच्या नावानं ही स्पर्धा आपण पाहतो. पहिला दिवस या स्पर्धेचा ज्याप्रमाणे आयोजन केलंय, या स्पर्धेबद्दल काय सांगशील? स्पर्धा तर खूप छान आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली त्यांचे पण आभार. टॉस जिंकलाय, काय करण्याचा निर्णय घेणार? गोलंदाजी. सर्व खेळाडू उपस्थित आहेत की काही खेळाडू जे पुन्हा अनुपस्थित आहे? उपस्थित तर आहेत आणि सागर फुलरे पुन्हा टचमध्ये आलाय, तर आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. क्या बात आहे. मग प्रतिस्पर्धी संघाला कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार? 40 ते 45 मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. जरूर शुभेच्छा असतील तुला विजयासाठी. नितीन, तुमचा खेळ आपण जर पाहिला तर या सीझनमध्ये चांगला होतोय, परंतु कुठेतरी मोठ्या मॅचेसमध्ये संघ तुमचा अडचणीमध्ये येतोय, त्याचं कारण सांगू शकशील? थोडा परफॉर्मन्स बरोबर होत नाही आणि प्रॅक्टिसचा पण प्रॉब्लेम चालू आहे त्याच्यामुळे. बॅटिंग तुमच्या वाटेला आलेलं आहे, तुम्ही संतुष्ट आहात की तुम्हाला गोलंदाजी हवी होती? नाही चालेल, बॅटिंग आली, आम्ही 50+ जाण्याचा प्रयत्न करू. आणि कोणाकडून तुला जास्त अपेक्षा? तू चांगला खेळतोयस, परंतु इतर जे तुझे खेळाडू आहेत त्यांच्याकडून तुला काय अपेक्षा आहेत? प्रत्येकाने 100% द्यावे हीच माझी विनंती आहे. या स्पर्धेबद्दल काही 2 शब्द? खूप छान आयोजन आहे आणि चांगलेच आहे सर्व. जरूर विजय, तुला सुद्धा शुभेच्छा असतील. चांगला खेळ लोकांकडून होईल याच आम्ही अपेक्षा बाळगतो. नाणेफेकी आपण संपर्क केली, नाणेफेकी जिंकली या ठिकाणी योगेश इलेवन
आमने ए संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय आणि करूया आपण कॉम्बॉक्समध्ये थोडंसं परिवर्तन आणि ऐकूया आमचे सहकारी समालोचक आमचे मित्र व्हॉइस ऑफ वाकलन मिस्टर ओमकार शेट्टे यांच्या गोडवाणीतून आणि त्यांचे सोबतीला असतील व्हॉइस ऑफ भाल मिस्टर भागेश म्हात्रे. ओटीओ कॉम्बॉक्स. हॅलो. योगेश पाटील सर. स्वस्ति श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरम सिद्धितम बल्लम मुरुडम विनायक लेनेंद्र गिरिजात्मजम सुवर्धम विघ्नेश्वरम ओझरे ग्रामरांजन संस्थित गणपती कुर्या सदा मंगलम कुर्या सदा मंगलम कुर्या सदा मंगलम. गंधराला वंदन करून या स्पर्धेला सुरुवात करतोय. मगाशीच जो टॉस आपण कंप्लीट केला, विनंती करेन टॉस विन टीमचे कॅप्टन तुम्ही मॅनेजमेंट कमिटीशी संपर्क साधा. संतोषजी वामन पाटील यांच्याकडून टॉस विन जो कॅप्टन आहे त्याच्यासाठी कोल्ड्रिंक या ठिकाणी देण्यात आलेलं आहे, सो ते कलेक्ट करा. विनंती करेन टीमचे कॅप्टन ज्याने नुकताच टॉस जिंकला त्या टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतो की तुमची कोल्ड्रिंक कॅरी करण्यासाठी या. नमस्कार सर्वांचं सहर्ष स्वागत. ओमसाई आमने लोणाड असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा जय जोटिंग देवरुंग चषक 2026 एक नवीन वर्षाची नवीन सुरुवात. या क्रीडांगणावरती तुम्ही नवीन स्पर्धा बघताय. खरं तर गतवर्षीसुद्धा या ठिकाणी मोठ्या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. नुकतीच योगेश सरांनी जी अनाउन्समेंट केली की थोड्याच दिवसानंतर तुम्हाला एक बिग इव्हेंट या ठिकाणी पाहायला मिळेल, अर्थातच लक्ष्य चषक. परंतु ही अग्रमानाची स्पर्धा आहे. गावाचं रक्षण करणारा जोटिंग देव त्याच्या नावाने संघही खेळत असतो, देवरुंगचा मुख्य संघ, आणि त्याच्याच नावाने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना आपण संघाला बघितलं, जिथे आपण लोणाड संघ बॅटिंग करताना पाहिला. जरूर विकेट जास्त गमावले गेले, परंतु त्याच्या इम्पॅक्टमध्ये सुरुवातीला जी बॅटिंग झाली, ज्ञानेश्वर यांनी 20 धावसंख्या इंडिव्हिज्युअल बनवल्या. अतिशय बॅटमधून 10 धावा बघितल्या. त्यानंतर जे 4 फलंदाज आहेत ते शून्यावरती बाद झाले. धीरजचं कॉन्ट्रीब्युशन 3चं राहिलं. त्यानंतर सोहेल शेखने बनवल्या 4 आणि अशा पद्धतीने या मॅचमध्ये टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे, ते म्हणजेच 46. रंगीली मॅच 5 ओव्हरच्या मॅचेसमध्ये आपण या टार्गेटला ही सेव्ह होताना बघितले, त्याच्यामुळे या मॅचमध्येही मजा येईल. विकी आणि निलेश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. तर आपल्याला पाहायला मिळतं सोयल शेख ज्याने 4 धावसंख्येचं बहुमूल्य योगदान दिलं होतं आपल्या टीमसाठी, तो सध्या तरी झाला आहे बॉलिंग मार्कवरती रेडी. पॉवर प्लेचं षटक डीपमध्ये 2 फिल्डर, दोन्ही फिल्डर जर आपण पाहिले तर ऑनसाईडला ठेवण्यात आलेलं आहे. एक फिल्डर लॉंग ऑनला आणि एक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतोय वाईडिश लॉंग ऑनला उभा केला आहे. चला करूयात या सामन्याला सुरुवात, देऊया दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु अवे प्ले फ्रॉम द बॉडी. पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेर टाकण्यात आला आहे. विकेटकीपरने जरूर तो बॉल कलेक्ट केला, परंतु अंपायरचा इशारा उमेश केने सरांचा की हा बॉल जास्तच बाहेर निघाला ऑप्शनचा आणि अतिरिक्त धावसंख्येने झाली सुरुवात धावपलकाची. 46चं टार्गेट आहे. पहा, आजूबाजूच्या गावातले कोणीही वरिष्ठ नागरिक जर या ठिकाणी आलेले असतील तर या मंचावरती तुमचं सहर्ष स्वागत. बॉटम हँडचा वापर सुंदर, इनफिल्डला क्लिअर केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान बॉल चाललाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरने जागा सोडली आहे. दरम्यान डीपमध्ये बॉलची फिल्डिंग होते आणि बॅटच्या साहाय्याने आता 2 धावसंख्येने सुरुवात झाली या धावपलकाला. पहिला बॉल वाईट, तोही ऑप्शनवरती टाकण्यात आला होता, परंतु तो ऑप्शनच्या बाहेर. त्यानंतर सुद्धा आपण बघितलं तर ऑप्शनवरतीच बॉल टाकण्यात आला, कारण माहिती आहे की ऑनसाईडला ज्या ठिकाणी उजव्या हाताचे खेळाडू ज्यांचा स्ट्रॉंग झोन ऑनसाईड असतो, मग त्यांच्यासाठी ऑप्शनवरती बॉल टाकणं हे सगळ्यात महत्त्वाचं, आणि तेच केलं सोहेलने. दोन्ही चेंडू ऑप्शनवरती टाकल्यात. व्हाईट बॉलने त्याची सुरुवात झाली. त्याच्यानंतर 2 धावा टीमच्या टोटलमध्ये होतात 8. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 3. आता या ऑप्शनवरती बॉल, बॅटची इनसाइड एज होती. मागे फाईन लेगला जरूर प्रश्न विचारले जातात विकेटकीपरच्या माध्यमातून की हिट का केलं नाही. जेव्हा पॉवर प्लेचं षटक सुरू असतं तेव्हा तुम्हालाही माहिती आहे की सर्कलमध्ये जास्त फिल्डर असतात, त्यावेळेला हिट करण्याचा
खरं तर हा प्रयत्न करायला हवा होता, कारण बॅकअपही मागे होतं. शॉट थर्डमॅन आहे, त्यानंतर आपण बघताय तर शॉट फाईन लेगने त्या बॉलला फील्ड करण्यात आलं. परंतु दुसऱ्या बाजूला कव्हरसाठी बघितलं तर शॉट कव्हर होता, शॉट एक्स्ट्रा कव्हर होता, मिड ऑफ जरूर थोडासा बाजूला आहे, तरी हिट करायला हवं होतं. तिथे विकेट मिळाली असती निलेशची, परंतु तिथे हिट झालं नाही. सिंगल आली बॅटच्या साहाय्याने विकीच्या खात्यामध्ये. धावा आतापर्यंत झाल्या 3. सोहेलचं पहिलं षटक, 2 चेंडू फेकून झाल्यात आणि त्यांनी 4 धावा या 46च्या डिफेंडमध्ये दिलेल्या आहेत. ओ द विकेट थोडासा पुढे आला, पावलांचा वापर, अपील सुद्धा केली जाते कॉट बिहाइंडची, तो बॅट अँड बॉलचं कनेक्शन नाही आहे. आय कॉन्टॅक्ट हा सगळ्यात महत्त्वाचा रोल असतो क्रिकेटमध्ये, कारण जर तुम्ही ॲज अ बॉलर असाल, समोरचा फलंदाज ज्यावेळेला फुटवर्कचा वापर करतो तेव्हा त्याच्या फुटवर्कला फॉलो करणं हे सगळ्यात महत्त्वाचं. तेच केलं. फुटवर्कला फॉलो करत असताना डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु त्या ठिकाणी बीट केलं सोहेलने. एक वाईट बॉल, दुसऱ्या बॉलवरती दुहेरी सिंगल, त्याच्यानंतर डॉट बॉल आणि आता फील्ड प्लेसमध्ये चेंजेस केले जातात. बॉलर ज्या खरं तर लेंथवरती बॉल टाकतो ना, त्या लेंथवरती स्वतः बॉलरला फिल्डिंग सेट करावी लागते. आता सातत्याने ऑफस्टमवरती बॉल टाकतात. सोयलाही तेच कळालं कदाचित की ऑन साईडला आपण फिल्डर दोन्ही ठेवल्यात, त्याच्यामुळे एक फिल्डर आपण बघतोय लॉंग ऑफला. शफल झाला आधीच, बॉल मध्ये विकेट कदाचित मिळेल आणि हा मिळाली आहे विकेट. हा ट्रॅप होता. याच्या अगोदर दोन्ही फिल्डर लॉंग ऑनला होते. आता एका फिल्डरला आपण बघितलं तर आणत असताना लॉंग ऑफला तिथे पकडले गेले कॅच. मैदानाच्या बाहेर जात असताना निलेश. रोडवरतून एक पालखी चालली आहे शिर्डीच्या साईबाबाला खरं तर भेटण्यासाठी. अनेक साऱ्या पदपालख्या याच रोडवरून जात असतात आणि सध्या तरी तुम्ही बघता रोडवरती एक पालखी चालली आहे. असं म्हटलं जातं की इरादे रोज बनते हे रोज बिघडते, इरादे रोज बनते हे रोज बिघडते, शिर्डी वही जाते जिने साई बाबा बुलाते. कारण या क्रीडांगणावरती जेव्हा जेव्हा समालोचन करण्यासाठी आम्ही आलोय तेव्हा तेव्हा पदपालखी आपल्याला पाहायलाच मिळाली आहे आणि ते प्रवासी पायी चालल्यात. तुमचा प्रवास सुखरूप हो अशी साईबाबा चरणी आम्ही प्रार्थना करतो. तुमच्या आशा अपेक्षा, तुमच्या मनामध्ये जो संकोच आहे तो संकोच तिथे जाऊन बाहेर निघावा आणि साई चरणी खूप सारा आशा अपेक्षा असणारा आपला जो खरं तर कठीण भाग आहे, तो कठीण भाग अर्थातच स्ट्रगल करत असणारा जो दिवस आहे तो दिवस सरून जावे ते दिवस, अशी साईबाबा चरणी आपण प्रार्थना करूयात की त्यांचा प्रवास सुखरूप हो. सध्या तरी सुखरूप हा बचाव करण्यासाठी ना 46चा इथनं पहिली विकेट महत्त्वाची मिळाली आहे. कारण जर तुम्ही ऑफसाईडला बॉल जास्त ठेवता, अर्थातच फिल्डर जेव्हा तुम्ही ऑनसाईडला सेट करता तेव्हा प्रत्येक बॉलरचा हा अनुमान असतो की एखादा फिल्डर मग पॉवर प्लेचं षटक असल्या कारणाने लॉंग ऑफ किंवा एक्स्ट्रा कव्हरला ठेवावा. याच्या अगोदर तुम्ही 3 बॉल बघितले तर ऑफस्टमवरती टाकण्यात आले, तिथे ऑनसाईडला दोन्ही फिल्डर लावले होते, परंतु ट्रॅप होतं तिथे लॉंग ऑफला गवसली गेली कॅच. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, पॉवर प्ले सुरू आहे आणि त्या पॉवर प्लेचा वापर करत असताना केलाय बॉल बाउंड्रीलाईनच्या बाहेर. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेग बाउंड्रीलाईन बाहेर, चौकार. पॉवर प्लेचा योग्य वापर केला आहे, कारण 2 फिल्डरची पोझिशन बघितली. अजय कोहली वन डाऊन पोझिशनवरती आला मैदानाच्या आतमध्ये, तेव्हा मैदानाच्या आतमध्ये येत असताना त्याने फील्ड प्लेस बघितली. जेव्हा तो सेट होत होता तेव्हाही त्याने फिल्डर बघितले की ऑन साईडला फिल्डर स्क्वेअर लेगमध्ये नाही येत, एक फिल्डर डीपमध्ये लॉंग ऑन लावता, लॉंग ऑफला फिल्डर होता. पॉवर प्ले सुरू असल्या कारणाने त्याला तो बेनिफिट मिळाला गेला आणि स्क्वेअर लेग बॉर्डरलाईनच्या बाहेर त्याची सुरुवात झाली आहे चौकाराने आणि टीमची धावसंख्या पाहायला मिळते 8 ऑन बोर्ड. खाली राहिला बॉल, अनुमान चुकला, टप्पा पडल्यानंतर खालीच राहिला, बघत राहिला की बॉल पडल्यानंतर उचळीच घेतली नाही बॉलने आणि इथनं प्ले आना मिस. टप्पा पडल्यानंतर आपण जर बघितला तर या बॉलला खरं तर पुढे टाकण्यात आलं होतं. त्या कमी उचलीच्या बॉलला लॉफ करण्याचा प्रयत्न जरूर, परंतु जसा बॅट स्विंग होता, बॅटच्या खालून बॉल
ट्रॅव्हल होताना तुम्हाला पाहायला मिळाला. अशा पद्धतीने पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं 46च्या चेसमध्ये. एक गडी गमावला गेलाय बॅटिंग करत असताना टीम चौधरपाड्याने आणि धावा बनवल्यात 8. सध्या तरी सुरू आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट .in वाहिनीना. खरं तर या विभागामध्ये काही नवीन नाही आहे. 4-5 वर्षे झाले या विभागामध्ये सातत्याने लाईव्ह टेलिकास्ट करते आणि त्याने कॅप्चरिंग केलेलं खरं तर जे ड्रोनच्या माध्यमातून फुटेज आहेत ना, ते तुम्ही नेहमी या क्रीडांगणावरती जेव्हा जेव्हा कोणतीही स्पर्धा असते तेव्हा तुम्हाला ते कॅप्चरिंग केलेले फुटेज पाहायला मिळतात. सध्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती तुम्ही पहा सुसज्ज असं क्रीडांगण, चहूबाजूला तुम्हाला रॅलिंग पाहायला मिळते आणि क्रीडांगणाच्या आतमध्ये येताना प्रत्येक खेळाडूची नजर जाते त्या खरं तर प्रतिमेवरती. प्रतिभचंद्र लेखे व वर्धिष्व विष्णुवंदिता शाह सुनस व शेषा मुद्रा भद्राय राजते. शहाजीराजांनी लिहिलेली राजमुद्रा की जसा पौर्णिमेचा चंद्र वाढत जातो तसा छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम वाढत जावा म्हणून शहाजीराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी लिहिलेली ती राजमुद्रा. आणि ती राजमुद्रा का तर आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्या राजाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि तेच कमानीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचं सुंदर तुम्ही प्रतिमा असलेलं सध्या तरी चित्र बघताय टेलिव्हिजन स्क्रीनवरती. जाणता राजा त्यांची सुंदर कमानी आणि या क्रीडांगणाचं नावच आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. आणि त्या क्रीडांगणावरती जय जोटिंग देवरुंग चषक 2026 ओव्हर नंबर 2ला सुरुवात झाली. ऋषिकेश कॉडबॅनची अपील केली जाते परंतु प्लेआना मिस. आता बाउन्स झाला बॉल. याच्या अगोदर आपण बॉलला बघितलं तर तो शेवटचा बॉल होता सोहेलचा. बॉल तिथेच पडला परंतु त्या बॉलला खरं तर उचळी नव्हती. हा बॉल अनपेक्षित उचलला. स्विंग करण्याचा प्रयत्न बॅटरचा, तिथे आपल्याला बॅटर पाहायला मिळाला विकी परंतु ते बीट होत असताना 8 धावात पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 46 बनवायच्या होत्या. या मॅचमध्ये ऑन पेपर जर या धावा कमी वाटत असल्या ना तरी ऑन ग्राउंड त्या धावसंख्या वाचवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये हे 2 षटक जे आहेत ना ते 2 षटक बहुमूल्य असतील लोणारसाठी. ओ द विकेट. ऑन साईडला स्विंग केलाय, फटका जबरदस्त, टायमिंग प्रॉपर, फिल्डर बघतोय आणि बघतच राहील. बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर, षटकार. हा क्रीडांगण जर आपण बघितला ना तर धावसंख्येसाठी ओळखला जातो कारण असलेली सिमेंट विकेट, क्लायमॅटिक कंडिशनचा विचार करत असतात तर आता सकाळ सरून थोडी जात असताना तुम्हाला पाहायला मिळेल. कारण जेव्हा सकाळी पहिला सामना सुरू असतो ना तेव्हा पहिला सामना जेव्हा 9 ते 9:30 वाजता सुरू होतो तेव्हा थोडासा इम्पॅक्ट असतो, वातावरण दमट असतो. परंतु आता सूर्यकिरण क्रीडांगणावरती पडतात म्हणजेच या खेळपट्टीवरती तुम्हाला धावसंख्या बनवण्याच्या जास्त चान्सेस आहेत. आणि पहिला फटका आलाय फलंदाज विकीच्या बॅटमधून, षटकार. आता कमी गतीचा परंतु प्रॉपर इनफिल्डला क्लिअर, फुल टॉस बॉल बॅटवरती घेत असताना एक्स्ट्रा कव्हर बॉर्डर लाईनच्या बाहेर, लागोपाठचा दुसरा मोठा फटका बाय विकी. चौधरपाड्याचा ब्रँड विकी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतो चौकार. बॉलची जेव्हा तुम्ही मेरिट ओळखता तेव्हा तुम्ही सहजरित्या फटके असे खेळत असता कारण बॉलची गती आपण बघितली तर थोडीशी कमी होती परंतु फुल टॉस बॉल, इनफिल्डला पोझिशन बघितली, शॉट एक्स्ट्रा कव्हर, शॉट कव्हर आहे, डीपमध्ये फिल्डर नव्हता आणि प्रॉपरली त्या दोन्ही फिल्डरच्या मधोमध हा फटका बाउंड्रीच्या बाहेर बघितला, तिथे आला चौकार. अठरावरती धावपलक. आता ही ऑप्शनवरती बॉल परंतु आता थोडासा बॉडीपासून दूर टाकलाय. सातत्याने बॉल आपण याही षटकामध्ये बघितले ना सोहेलने जास्त ऑप्शनवरती मारा केला परंतु याच्या अगोदरचा बॉल अर्थातच प्रिव्हियस बॉल, हा बॉल वाईट टाकण्याच्या अगोदरचा तो ऑप्शनच्या बाहेरच टाकण्यात आला. त्याच्या अगोदर लेगस्टमवरती बॉल होता, तिथे चांगला रूम क्रिएट करत असताना आपण षटकार बघितला. परंतु हे 2 बॉल आहेत ना ते 2 बॉल ऑप्शनवरती टाकण्याचे प्रयत्न केले परंतु एका बॉलवरती रिझल्ट मिळाला अपोजिट ऋषिकेशच्या. विकीच्या बॅटमधून तिथे आला चौकार आणि त्यानंतर आता सुद्धा यस कमॉन जितू, या मंचावरती तुमचे सहर्ष स्वागत. कामकाजामध्ये व्यस्त असतात परंतु क्रिकेट स्पर्धा त्यांना ओढून आणते. यॉर्कर बॉल कमी गतीचा, आता फसवलं
अगदी बोटांची जादू आता पाहायला मिळाली, कारण याच्या अगोदरचे बॉल जर आपण पाहिले तर एक फास्ट बॉलवरती अपोजिट रिझल्ट ऋषिकेशच्या मिळाला. त्यानंतर फुल टॉस बॉल, त्या बॉलला कव्हरच्या दिशेने पाठवत असताना या बॉलची गती पहा. ॲक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळते की फिंगर रोल करत असताना अगदी हलक्या पद्धतीने बॉल टाकण्यात आला, जिथे नुकताच डॉट बॉल व्हाईट बॉलची रिकव्हरी या ठिकाणी केली जाते आणि टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 19. 19 ऑन बोर्ड. पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू आहे. ऋषिकेश आतापर्यंत बॉल फेकल्यात 4. अजून एक चांगला बॉल, अजून एक प्ले अनामिस. टप्पा पडल्यानंतर आता थोडासा उचलला, लेन पुढे टाकण्यात आली होती आणि हीच सप्लाय पाहायला मिळते. तुमच्या अगेन जेव्हा मोठे फटके येतात ना, तेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. 19 धावा सध्या तरी टीमच्या टोटलमध्ये आहेत. 46च्या चेसमध्ये पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या, ती राहिली इकॉनॉमिकल बॉलिंग सोहेलची. आणि आतापर्यंत ऋषिकेशने बघितले ना तर 3 डॉट बॉल, परंतु त्याच्या विरोधात 11 धावाही बनल्यात. हा डॉट बॉल जर आला ना तर हेही षटक इकॉनॉमिकल राहील जसं टाकलं होतं सोहेलने, कारण पॉवर प्लेचे दुसरे षटक मुभा जास्त आहे बॅट्समनला, त्या अनुमानाने ऑफसमवरती बॉल टाकले जातात. ओव्हर द विकेट, पुन्हा एकदा फुल टॉस. आता इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न, बॅकआउट पॉईंटला टप्पा घेतलाय, बॉलला स्टॉप करण्यात आलाय. विकी दुसऱ्या बाजूला डेंजर एंडवरती होता, परंतु तो धोका पाहिला गेला तर सारला गेलाय आणि अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 46च्या चेसमध्ये टीमची धावसंख्या 1 गडी बाद 21 बॅटिंग करत असताना चौधर पाडा. इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळतं टेलिव्हिजन स्क्रीनवरती. 18 बॉल आणि अजूनही 25 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या मॅचमध्ये आपण बॅटिंग चांगली झाली नाही, त्यामुळेच आपण सध्या तरी दबावामध्ये बघतोय. परंतु बॉल इन युनिटचा विचार केला तर नो डाऊट सोहेलला आता कदाचित कंटिन्यू ठेवतील. ओव्हर नंबर 3मध्ये 8 धावसंख्येचं ज्या गोलंदाजाचं षटक जरूर आलं होतं, परंतु येणाऱ्या 2 बॉलरवरती सुद्धा तेवढीच रिस्पॉन्सिबिलिटी टाकावं लागेल. आता एक प्लस पॉईंट आहे, कारण पॉवर प्लेचे दोन्ही षटक संपल्यात. आता 5 फिल्डर तुम्हाला बाहेर पाहायला मिळतील. अर्थातच जास्त मुभा नसेल बॅट्समनला, परंतु ही जी भागीदारी वाढते ना, त्या भागीदारीला ड्रॉप करण्यासाठी सोहेलला जरूर आणला आहे. परंतु सोहेलसोबत फिल्डरलाही आता त्यांची कस त्यांना दाखवावी लागेल, कारण बॉलर जेव्हा तुमचं कार्य चांगलं करत असेल ना, तेव्हा तुम्ही ॲज अ फिल्डर म्हणून 100% कॉन्ट्रीब्युशन आपल्या टीमसाठी द्यायचं असतं आणि आता तेच करावं लागेल. आता डीपमध्ये 5 फिल्डर, स्क्वेअर लेगला एक फिल्डर ठेवण्यात आला, एक फिल्डर मिड विकेटला, वाडिश लॉंगॉनला सुद्धा फिल्डर ठेवला आहे. जी या क्रीडांगणाची डीप बाउंड्री आहे वाडिश लॉंगॉन, तिथे फिल्डर, लॉंगॉनला फिल्डर आणि डीपमध्ये तुम्ही बघतायत एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या अगदी मधोमध एक फिल्डरला सेट करण्यात आला आहे. फाईन लेग थर्ड मॅन आहे, त्यानंतर आपण बघताय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर. थर्ड ओव्हर, पहिला बॉल चांगला होता. बॉल पडल्यानंतर ऑप्शनच्या हलकासा आतमधून खरं तर ट्रॅव्हल होत असताना इथनं डॉट बॉलची समाप्ती. सोहेलला हेच करायचं आहे, कारण सोहेलच्या पहिल्या ओव्हरचा तुम्ही विचार करा. पहिल्या ओव्हरमध्ये सोहेलने सगळे बॉल ऑप्शनवरती टाकले. जरूर त्याच्या ओव्हरमध्ये पहिलाच व्हाईट बॉलने खरं तर त्याच्या ओव्हरची सुरुवात झाली होती, परंतु आताही तोच माइंडसेट आहे सोहेलचा की ऑप्शनवरती जास्तीत जास्त बॉल टाकावे आणि सध्या तरी तो तेच करतोय. ओव्हर द विकेट, ऑन साईडला या क्रीडांगणाची डीप बाउंड्री, परंतु तिलाही क्लिअर करत असताना बॉल वाईडिश लॉंग ऑन बॉर्डर लाईन बाहेर. षटकार. ऑन साईडला प्रॉपर ताकदीचा वापर, मिलाव चांगला पाहायला मिळाला बॅट अँड बॉलचा. अजय कोई टप्पा पडल्यानंतर बॅट स्विंग प्रॉपर तुम्हाला पाहायला मिळाला आणि बॉलला वाडिश लॉंगॉन बाहेर तुम्ही बघितलं. षटकार. आता पुढे आला, कव्हर्सला जरूर खेळत आहेत, परंतु फिल्डर त्या ठिकाणी स्वीपर कव्हरच्या दरम्यान फिल्डर वळत आहेत. 2 धावा रोखू शकत नाही, कारण बॉल डीपमध्ये गेला होता. बॉर्डरलाईन लगत त्या बॉलला फील्ड करण्यात आलं. बॅकअप मागे, परंतु इथनं मिसफील्ड झाली आणि 2 धावाच मिळाल्या असत्या, तिथे 3 धावा होतात कंप्लीट. जेव्हा तुमच्या धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट तुम्ही फर्स्ट इनिंगमध्ये खरं तर कमी करताना, तेव्हा सगळ्यात मेन हीच बाजू असते की कोणती मिस्टेक जास्त नको आहे. आणि ती आपण चर्चाच केली होती की तुमचा बॉलर जर चांगलं कार्य करत असेल, मग ॲज अ फिल्डर तुम्हाला 100% कॉन्ट्रीब्युशन द्यावंच लागतं आपल्या टीमच्या धावसंख्या वाचवण्यासाठी. इथं हाफ चान्स होती, ती फुलमध्ये कन्वर्ट. अर्थातच 2 धावा मिळाल्या असतात, परंतु 3 धावा या ठिकाणी मिळतात. लक्ष होत्या मॅचमध्ये 46 झालं, 30 म्हणजे अजूनही या मॅचमध्ये 16 धावसंख्येची गरज विजयाकरिता. द विकेट मागे खेळतायत, पण तो फसलाय. थर्ड मॅनला फिल्डर,
पॉवर प्ले संपल्यानंतर थर्डमॅनला जरूर तुम्ही फिल्डर बघतच असता. इथे थर्डमॅननी चांगली फिल्डिंग केली. फलंदाज होईल बाद, परतेल मैदानाच्या बाहेर विकी. दुसरा फलंदाज जरूर बाद झालाय. चुकीच्या फटक्याची निवड करण्यात आली. भावेश त्या ठिकाणी सज्जच होता. डोक्यावरती कॅप आहे. जरूर वरती त्याने बघितलं, बॉल अगदी हवेमध्ये असताना त्याचा कॉन्सन्ट्रेशन चांगला राहिला. बॉलकडे त्याने बघितलं, बॉलकडे येत असताना भावेशच्या हातामध्ये कॅच तुम्हाला पाहायला मिळाली आणि दुसरा विकेट मैदानाच्या बाहेर गेलाय. या भागीदारीला खरं तर ड्रॉप करण्याची गरज होती, परंतु ते ऋषिकेशला जमलं नाही. आतापर्यंतचे जे 2 विकेट आल्यात ते दोन्ही विकेट सोहेलच्या खात्यामध्ये आहेत. कारण पहिला विकेट बाद झाला आपण बघितलं तर निलेशला, तोही सोहेलच्या खात्यामध्ये आला. त्यानंतर आपण सध्या बघताय तर नुकताच बाद झाला विकी, ज्याने 15 धावा इंडिव्हिज्युअल बनवल्या गेला. तोही खरं तर विकेट आपण बघितला तर सोहेलच्याच खात्यामध्ये आला. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या टीमचा हार्ड हिटर प्रदीप. ओ द विकेट. एवढ्याला चांगला बॉल टॉस केला, त्याला सरप्राईज बॉल पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स. तुम्ही खेळपट्टी जर बघितली ना तर ही सिमेंट विकेट आहे आणि सिमेंट विकेट त्यावरती टेनिस असो, टेनिस बॉल अर्थातच नेव्ही असो, कॅप्टन असो, हे बॉल कधी उसळतात ते आपण बघितले. परंतु तो बॉल तुम्हाला टॉस जेव्हा करायचा असो ना तेव्हा तुमच्या खांद्याचा वापर तुम्हाला जास्त करावा लागतो आणि तेच केलं यावेळेला सोहेलने. खांद्याचा वापर जास्त करत असताना या बॉलला टॉस केलं आणि प्रदीपला बीट करण्यात आलं. यावेळेला आता कनेक्शन चांगलं नाही आहे, परंतु डीपमध्ये फिल्डर आहेत. डीपपर्यंत बॉलने प्रवास केला आहे. एक सिंगल झाली कंप्लीट. सेकंडची आता चान्स नाही आहे. प्रत्येक बॉल गणित जर आपण बघितले ना तर प्रत्येक बॉलवरती सेकंडची चान्स कंप्लीट केलेलीच. कारण विकीने 2 वेळा 2 धावा जरूर बनवल्या. तिथे आपण एकदा 3 धावाही बनताना बघितल्या. सध्या तरी षटक बघितलं आपण तर सोहेलचं समाप्त होत असताना तिसरं 3 ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 31, म्हणजे येणारे बॉल 12 आणि 12 बॉलमध्ये 15 धावसंख्येची गरज. सर्वांचं सहर्ष स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. ज्या प्रमुख पाहुण्याने या स्पर्धेला भेट दिली आहे आणि भेटीतून भरपूर सारी बक्षिसं या स्पर्धेमध्ये जी तुम्ही बघतायत ते त्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेले आहेत. सुभाषजी घोडे यांचा आपण आभार व्यक्त करूया ज्यांनी ट्रॉफ्याज दिल्यात. त्यानंतर संतोष वामन पाटील टॉसविन जो कॅप्टन आहे त्यांच्यासाठी कोल्ड्रिंक त्यांच्या माध्यमातून आली आहे. मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफ्याज आहेत त्या नरेश साईनाथ घोडे यांच्या माध्यमातून आपल्याला मिळाल्या गेल्यात. सन्मान चिन्ह आणि ट्रॉफी ज्या आपण बघताय सन्मान चिन्हाच्या ट्रॉफ्या त्या बाळाराम गणपत गोडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. दशरथजी पाटील, विनोदजी केने यांच्याकडून बॉल, राजेश पाटील यांच्याकडून बॉल आलेले आहेत. सिरीजची जी ट्रॉफी आहे ती रोहिदासजी घोडे आणि मयूर पाटील यांच्याकडून बेस्ट बॉलर आणि बॅट्समनसाठी जी ट्रॉफी आली आहे ती त्यांच्याकडून आपल्याला आली आहे. सो या सगळ्यांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. जय जोटिंग देवरुंग चषक 2026 या स्पर्धेमध्ये 12 बॉलमध्ये आता धावा बनवायचे आहेत 15. खरं तर बॉलहून धावा फक्त 3 एक्स्ट्राच आहेत. इथून जर ह्या षटकामध्ये धावा कंट्रोल झाल्या तर कदाचित 46चा बचाव करू शकते. बॉलिंग लाईनअप खरं तर स्ट्रॉंग आहे. भावेशच्या हातामध्ये एक तुम्ही कॅचही बघितली होती ज्याने थर्डमॅनला कॅच पकडली. विकी तेथे ठिकाणी बाद झाले. आता ती जिम्मेदारी त्याने पूर्ण केली, परंतु आता 6 बॉलची जिम्मेदारी ना ही कॅप्टनने त्याच्या हातामध्ये सोपवली आहे, जिथे धावा खूप कमी सेव्ह करायच्या आहेत. अर्थातच 12मध्ये 15 वाचवायचे आहेत. ऑन साईडला कनेक्शन चांगलं आहे. गॅपमध्ये खेळलाय 2-2 फिल्डर, पण तो रिकवर केला गेला. खरं तर कव्हर केला गेला या ठिकाणी आणि ते विकेटची संधी प्राप्त झाली आहे आणि तिथनं विकेट मिळेल. मिस कम्युनिकेशन, फिल्डिंग चांगली झाली, दोघांमधला तालमेल चुकला आणि इथनं फलंदाज होईल बाद. लागेल झटका तिसरा. तिसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना तुम्ही बघताय कम्युनिकेशन चुकलं. कारण एक सिंगल कंप्लीट झाली होती. तुमच्याकडे दबाव जरूर नाही आहे, परंतु जर असे विकेट पडत गेले ना तर मग तो दबाव वाढत जातो. आणि दबाव एक अशी गोष्ट असते जिथे रती महारथी यांच्या पायाखालची सुद्धा जमीन अळते. त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये तुम्ही दबाव जर घेऊन खेळाल तर तुम्हाला दडपणामध्ये जाताना तुम्हीच बघाल. आणि मित्र म्हणेन आता थोडासा दबाव वाढला असेल, कारण तिन्ही जे टॉप ऑर्डरचे बॅट्समन होते ना ते टॉप ऑर्डरचे बॅट्समन
तिघांनी चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं. निलेश वगळता विकी चांगला खेळला, अजय चांगला खेळला. त्या तिघांच्या खरं तर धावसंख्येचा विचार केला गेला तर 28 धावा दोघांचं कॉन्ट्रीब्युशनने आपण बघितलं टीमच्या टोटलमध्ये जोडत असताना. आणि तिसरा विकेट मैदानाच्या बाहेर गेलाय. आता आला विकेश, जिथे इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये अजूनही पाहायला मिळतंय ते म्हणजेच 14 धावा 11 बॉलचा खेळ शिल्लक. यावेळेला हलकीशी कडा, बॉल मागे चाललाय. अगदी विकेट किपरच्या चेहऱ्यावरती स्माईल आहे. का स्माईल नसावी, कारण हा सामना 46चा जास्त धावाही नाही आहेत. 5 ओव्हरची मॅच, 5 ओव्हरच्या मॅचमध्ये सुरुवातीला चांगली बॅटिंग झाली नाही. दॅट्स वाय आपण थोडेसे अडचणीमध्ये आहोत. आणि त्या अडचणीमधून बाहेर निघण्यासाठी हा जो सामना आहे ना, तो सामना सोहेलने बॅलन्स ठेवला, कारण त्याने 2 स्पेलमध्ये फक्त 18 धावा खर्च केल्या. आता ती जबाबदारी आली आहे भावेशवरती आणि आत्तापर्यंत भावेशने त्या जबाबदारीला फेस केलं आहे. जागरून खेळण्याचा प्रयत्न, कव्हर्सला खेळत आहेत गॅपमध्ये खूपच वेगाने. जिथे खेळाडू कक्ष आहे तिथेच बॉल गेलाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. गवताला आग लावत असताना चौकार. थँक्यू. ॲक्शन रिप्ले बघा, फुटवर्कचा जास्त वापर नव्हता, फक्त जागेवरती थांबले. थोडासा पाय जर बघितला तर मागे घेण्यात आला. फटक्यासाठी जागा निवडली गेली. कव्हर्स आणि कव्हर्स बॉर्डरलाईन बाहेर तुम्हाला चौकार पाहायला मिळाला. फक्त 10ची गरज. आता चांगला बॉल, चौकारचा प्रत्युत्तर डॉट बॉलने देत असताना पडल्यानंतर थोडासा खालीच राहिला. हा अनुमान तुम्हाला लावावाच लागेल, कारण ज्या वेळेला तुम्हाला धावा रोकायचे त्यावेळेला पुढे लेन टाकणं ही सगळ्यात महत्त्वाची बाब. आणि नेहमी टेनिस बॉल जर आपण बघितला ना, तर या सिमेंट विकेटवरून थोडासा स्किट होत असतो आणि स्किट झाल्यानंतर तो वेगाने जातो. म्हणून बॅट्समनला त्या गतीचा अनुमान लावणं कधी कधी कठीण होतं आणि तेच झालं. शरीरापासून हा बॉल दूर नव्हता, परंतु पुढे टाकण्यात त्याला खाली राहिला. विकेटकीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. आता इक्वेशन आपण बघाल, अजूनही 10 बनवायचे आहेत. 8 बॉल शिल्लक, 8 बॉल 10 हे समीकरण राहिले. 46ची चेस होती आणि पहिलाच सामना तुम्ही बघताय शिवशक्ती लोणाड त्यांच्या विरोधात चौधरपाडा. जय जोटिंग देवरुंग चषक 2026 पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला पहिला सामना. सेकंड इनिंगमध्ये 8 मध्ये अजूनही 10 बनवायचे आहेत. सहजरित्या खेळतायत. बॉटम हँडचा चांगला वापर. फील्ड पोझिशन बघत असताना इनफील्डला क्लिअर केलाय. सिंगल झाली कंप्लीट. सेकंडसाठी परतल्या गेल्या. सेकंडची चान्स घेतली आहे. दरम्यान 2 धावाही या ठिकाणी पूर्ण होत असताना आणि या 2 धावसंख्येने इक्वेशन होईल लेस. 7 मध्ये अजूनही बनवायच्या धावा 8. बॉल टू रन इक्वेशनच आपण जरूर म्हणू शकतो, परंतु अशा ज्या लो स्कोरिंगच्या मॅचेस असतात ना, त्या लो स्कोरिंगच्या मॅचेसमध्ये काहीशी वेगळी रंगत असते. या रंगती होण्यासाठी खरं तर तुम्हाला बॉलिंग प्रदर्शन चांगलं दाखवावं लागतं. या धावा रोखण्यासाठी सगळ्यांना मेहनत करावी लागते. आतापर्यंत फक्त एकच मिस्टेक झाली आहे, जिथे 3 धावा आल्या, परंतु त्या मिस्टेकला रिकवरसुद्धा केली सोहेल आणि भावेशने आणि त्याच दरम्यान ऋषिकेशने सुद्धा. परंतु आता शेवटचा बॉल, ज्या बॉलवरती सेट होईल की शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा राहतील. हा बॉल जर डॉट आला ना तर मजा येईल या मॅचमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये. यावेळेला ऑनसाईडला डॉट नव्हे तर कदाचित विकेट येईल. फिल्डर आहे त्या ठिकाणी लॉंग ऑनला आणि कॅच ड्रॉप. मिस्टेक, सेकंड मिस्टेक आणि तिथे फलंदाजांमध्ये सुद्धा मिस्टेक झाली आहे. दुसऱ्यांदा तालमेल चुकला. मिस्टेक जरूर झाली फिल्डरकडून. विकेट ती मिळाली नाही कॅच आउटची, परंतु इथने महत्त्वाचा फलंदाज होईल बाद परतेल मैदानाच्या बाहेर. प्रदीप. कम्युनिकेशन महत्त्वाचा तुम्हाला कळालं असेल की का असतो. या मॅचमध्ये 2 फलंदाज खरं तर मिसकम्युनिकेशनच्याच माध्यमातून बाद झाले. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. बॉल हवेमध्ये असताना फिल्डरची झालेली मिस्टेक ती बघायला हवी होती. दोन्ही बॅट्समनमध्ये तालमेल चांगला जुळत चालला होता, परंतु या विकेट्सनं काहीसा इम्पॅक्ट पडेल, कारण आतापर्यंत विकेट गमावले गेले 4. सो 4 विकेटचा आता सध्या तरी तुम्ही बघताय तर काही इम्पॅक्ट तेवढा फार नाही आहे, कारण या स्पर्धेमध्ये कंपल्सरी चेस आहे. आणि आता काहीशा स्पर्धांमध्ये तुम्ही बघता कधी विकेट कधी टॉस, परंतु ओमसाई आमने लोणाड या असोसिएशनमध्ये हाच नियम आहे की कंपल्सरी चेस तुम्हाला धावा कराव्याच लागतात. त्यामुळे इक्वेशन आपण बघताय ग्रामीण टेनिस क्रिकेट .in वरती त्यांच्या स्क्रीनवरती आहेत की 6 बॉल आणि अजूनही धावा बनवायचे आहेत 7. 6 बॉल 7 धावा मॅचमधलं हे इक्वेशन सध्या तरी मैदानाला आपण बघताय तर
वंदन करत असताना आता ज्ञानेश्वरने त्याच्या हातामध्ये ती जिम्मेदारी घेतली आहे. जिम्मेदारीचा क्रिकेट खेळ का असतो, कारण जेव्हा जिम्मेदारी तुमच्याकडून पार होते तेव्हा खरं तर तुमचं नाव हे अग्रमानाने घेतलं जातं आणि ती जिम्मेदारी जेव्हा पार होत नाही ना तेव्हा सॉरी या शब्दाला क्रिकेटमध्ये काहीच अर्थ राहत नाही. त्याच्यामुळे आता ही जिम्मेदारी आली आहे ज्ञानेश्वरवरती. रोकायच्या धावा 7, सध्या तरी स्ट्रायकिंग एंडवरती तुम्हाला पाहायला मिळतोय विकेश, ज्याने ऑलरेडी एक चौकार दाखवलेला आहे त्याच्या बॅटमधून. आतापर्यंत तो खेळतोय 6 वरती, परंतु त्याला शेवटच्या ओव्हरमध्ये बनवायच्या 7. पहिलाच बॉल ऑन साइडला, ताकदीचा वापर, प्रॉपर टायमिंग, इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. बॉल बाउंड लाईनच्या बाहेर. स्कोर लेवल धावा झाले 45. श्यामशेठ दळवी यांचा काळीज खरं तर आपण लक्ष याच्यावरती आधारित हे संगीत बघितलं आणि अजय गायकवाड यांचं प्रेमच राहिलं लक्षा बैलावरती आणि श्यामशेठ दळवी यांच्यावरती. त्यांच्या शुभवाणीतून हे संगीत तुम्ही ऐकलं. स्कोर लेवल झालाय 5 मध्ये, आता फक्त 1 बनवायची आहे आणि इथे ऑनसाईडला मोठ्या फटक्यानेच या मॅचला फिनिश करायची होती, पण अजूनही ज्ञानेश्वरने या सामन्याला जिवंत ठेवलंय. मोठ्या फटक्यानंतर त्याचा कमबॅक तुम्हाला पाहायला मिळाला. आता 4 मध्ये फक्त 1 बनवायचे. 4 बॉल आणि फक्त 1 धावसंख्येची गरज. ओव्हर द विकेट पुढे आला, लॉफ करण्यात आला, डाऊन द ग्राउंड हा फटका, अगदी स्ट्रेट हिट आणि मोठ्या फटक्याने हा सामना झाला फिनिश. 3 चेंडू ठेवत असताना 46 चा पाटला सुरक्षितरित्या करत असताना चौदरपाडा परास्त केलाय लोणार संघाला. सो सामना फिनिश झालाय. 18 धावसंख्येचं बहुमूल्य योगदान आपण बघितलं विकेसचं. विकीने बनवल्या 15, 13 बनवल्या अजय कुळीनं, म्हणजे 3 खेळाडूंचं